जामखेड शहरातील नावाजलेली नवीन मराठी प्राथमिक शाळा ही विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम राबवत असते। याच अनुषंगाने जामखेड शहरात आज नवीन मराठी प्राथमिक शाळेत नुकत्याच चुली पेटल्या। आधुनिक काळात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आईने बनवलेल्या स्वयंपाकाचे महत्त्व समजावे, मुलांनी देखील घरी आईला मदत करावी, चुलीवर स्वयंपाक बनवताना किती कष्ट घ्यावे लागतात व अन्नाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे या मुख्य उद्देशाने जामखेड शहरातील नवीन मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः स्वयंपाक बनवण्याचा उपक्रम राबवला। या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या उपक्रमादरम्यान संस्थेचे उमेश काका देशमुख, राजेंद्र देशपांडे, नगरसेवक प्रवीण सानप, सोमनाथ पोकळे, केदार रसाळ, नितीन राळेभात, शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाताई राळेभात यांच्यासह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर हा उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांना जीवनावश्यक ज्ञान देण्यासाठी, तसेच पुस्तकी ज्ञानासोबत जीवनावश्यक ज्ञानही आयुष्यात गरजेचं असतं, त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। काय बनवलं तुम्ही? आम्ही मिक्स व्हेज बनवलेली आहे, त्याच्यात बटाटे, वांगे, अजून मटार। तुम्हाला काय काय त्रास झाला बनवताना? आम्हाला कांद्याची चटणी, डोळ्यातून पाणी आलं, परत चुलीचा धूर आमच्या डोळ्यात गेलं, पाणी आलं, खूप त्रास झाला बनवताना। आजपासून आम्ही आईने दिलेला पूर्ण डब्बा खाणार आणि आईलाही मदत करणार। आम्हाला शिकायला भेटल्या नवीन गोष्टी, अजून चांगला वाटला हा उपक्रम, खूप छान वाटला। हो, गोल पण शिकलो आम्ही करायला। सुरुवातीला येत नव्हत्या, वाकडे तिकडे येत होत्या, नंतर गोल आल्या। चुलीवर कसं वाटलं तुम्हाला? कसा अनुभव कसा? छान, चुलीवर खूप छान बनतात तसं ऐकलं होतं, पण ते आज बघितलं, छान झालं, खूप मस्त झालं। आणि मला अभिमान वाटतो की आपल्या शाळेत इतके छान उपक्रम घेतात। फार छान होता, कारण की कळलं ना की आपल्या आजी ज्या होत्या त्यांना किती चटके ते बसायचे, तरी त्यांच्याकडे आता तरी आम्ही 2-3च भाकऱ्या केल्या असतील, पण त्यांना तर 50-20 अशा भाकऱ्या असायच्या। मग आता कळलं की त्यांना म्हणजे किती त्रास व्हायचा। आता तुम्ही काय शिकलात नेमकं? आता ह्याच्यातून शिकलो की म्हणजे नेमकं चुलीवरचं जेवण काय असतं, पीठ कसं म्हणायचं नेमकं, आणि आम्हाला तर ह्याच्यातलं म्हणजे मला तर काही ज्ञानच नव्हतं, म्हणून आता फार छान वाटतंय की काही शिकायला भेटले। म्हणून हा अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेतला होता की चुलीवर भाकरी करायच्या। हा कार्यक्रम शाळेने घेतल्याबद्दल मी खूप आभारी आहे, कारण मला पहिल्यांदा असा अनुभव घेता आला आणि याच्यात आम्हाला आईची ही मेहनत कळली की आईचे हात कसे भाजतात, काय होतं, कसं पोहतं। आईला तुम्ही आता कशी मदत करणार इथून पुढे? आता आईला मी इथून पुढे रोज भाकरी करताना मदत करणार, भाजी करताना मदत करणार। कशी भाजी उठकेल का? एक नंबर। हा, ते पहिल्यांदाच भाकरी केल्यात परत जाणार घरी कधी तुम्ही हात लावलेला नाही। नमस्ते, माझं नाव शांभवी विनायक जोशी। नवीन मराठी प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापिका राळेभात मॅडम यांनी आयोजित केलेला हा उपक्रम आहे। आम्हाला खूप सारी प्रेरणा देतो। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ह्याचा उद्देश आम्हाला ह्यातून कळतो। ह्यापुढे आम्ही कोणतंही अन्न वाया घालणार नाही। आईच्या व वडिलांच्या कष्टाची आम्हाला इथे जाणीव करतो। धन्यवाद। नमस्कार, मी श्रेया सचिन। आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका राळेभात मॅडम यांनी आमच्या शाळेत खूप सुंदर उपक्रम राबवला आहे। त्याच्यातून आम्हाला आईची जाणीव येते। कुठेही जरी गेलं तरी आपण आपली अन्नाची गरज भागू शकतो, त्याच्यातून हे आपल्याला शिकायला मिळतं। खूप छान उपक्रम घेतला मॅडमनी, खरंच खूप वेगळं, प्रत्येक गोष्टीतून खूप काही ना काही शिकायला मिळते। खूप सुंदर उपक्रम घेतात मॅडम, काही ना काही दरवेळेस, प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन उपक्रम असतो। ह्याच्यातून कळलं की आईचे कष्ट आपल्याला जाणीव मिळते। लोकमान्य
तरुण क्रीडा सांस्कृतिक मंडळाची नवीन मराठी प्राथमिक शाळा ही जामखेडमध्ये कायमच विविध उपक्रम सुरुवात करत असते. त्यातीलच आजचा एक हा उपक्रम असा आहे की मुलांना अन्नाचं महत्त्व करावं आणि आईला किती कष्ट असतात स्वयंपाक करताना हे पण त्यांच्या लक्षात यावं. यासाठी आज 7वी आणि 8वीच्या मुलांनी स्वतःचा स्वयंपाक या ठिकाणी तयार केलेला आहे. मग त्यामध्ये भाकरी, भाजी, भात आणि हे सगळं चुलीवर केलं आहे. किंवा धूर लागल्यावर काय होतं, त्यानंतर भाजी चिरताना, कांदा चिरताना काय होतं, या अशा अनेक उपक्रम त्यांना स्वतःला अनुभव मिळेल अशा प्रकारचा हा आजचा उपक्रम आहे. लोकमान्य मित्रमंडळ प्रस्तुत नवीन मराठी शाळा या ठिकाणी आज आम्हाला एक आगळा वेगळा असा उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वयंपाक बनवायचा ह्या उपक्रमासाठी आम्हाला आमचे मार्गदर्शक माननीय उमेश काका देशमुख, राजू काका आणि मुख्याध्यापक मॅडम राळेबाद मॅडम तसेच आमचे सहकारी मित्र केदारजी रसाळ, नितीनजी राळेबाद, सोमनाथजी पोकळे यांना आम्हाला तुम्ही बोलवलं. खऱ्या अर्थानं हा नवीनच उपक्रम आहे की शाळेमध्ये मुलांना क्रीडा विषय असेल, संस्कृत विषय असेल, शिक्षणाविषय असेल, वैज्ञानिक असेल, प्रयोगशाळा वगैरे असे काही उपक्रम होतात. पण ही जी शाळा आहे हे प्रत्येक वेळेस वेगळ्याच प्रकारचं कार्य करते आणि त्यांनी विचार केला की विद्यार्थ्यांना आईवडिलांचं किंवा विशेषतः आईचं महत्त्व कळलं पाहिजे. कारण हल्ली मुलं जेवण करत नाहीत आईने डबा दिल्यानंतर आणि मग त्या आईचं मूल्य कळण्यासाठी शाळेमध्ये हा उपक्रम घेतला. आज मुलांनी स्वयंपाक बनवला. आम्ही आज सगळ्या मुलांसोबत फिरलो तर त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. कारण हा मुळात तर चुलीवर स्वयंपाक करावा लागला. चूल कशी होती हे आजकालच्या विद्यार्थ्यांना माहीतच नाही. त्यातून त्यांना चूल पण कळली. चुलानंतर स्वयंपाक कसा करावा लागतो, आईला किती त्रास वेदना होत असतील हे त्यांच्या लक्षात आलं. आणि आम्ही ज्यावेळेस मुलांसोबत चर्चा केली त्यावेळेस मुलं म्हणले की खरंच आता आम्हाला ह्यातून महत्त्व कळलेलं आहे. आम्ही आता इथून पुढं आईने जे आम्हाला दिले आहे टिफिनमध्ये ते आम्ही खाणार. त्यात आईला आम्ही म्हणणार नाही हे चांगलं नाही, वाईट नाही असं विद्यार्थ्यांनी सांगितलं. खरंच शाळेचं करावं तेवढं कौतुक त्या शिक्षकांचं आणि त्या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांचं हे कमीच आहे. मी आज हे अनुभवलं आहे आणि आम्हाला बोलवल्याबद्दल हे शाळेचं आभार मानतो. आणि आज लोकमान्य तरुण मंडळ संचालित नवीन मराठी मुलांची प्राथमिक शाळा या ठिकाणी आज आम्ही आलो असता आज या ठिकाणी पाहिलं. आज विद्यार्थ्यांचा एक नवीन उपक्रम या इथल्या मुख्याध्यापकांनी हाती घेतला आहे. तो म्हणजे मुलांना स्वयंपाकाचं महत्त्व शिकवायचं आणि आपल्या आयुष्यातील येणाऱ्या अडचणींवर मात कशी करता येईल शिकवायचं. बऱ्याच वेळेस असं होतं की मुलींना खूप मोठ्या झाल्या, लग्नाला आल्या तरी त्यांना स्वयंपाक करता येत नाही. त्याचं एक बालकडूच या शाळेत शिकवलं जातं याचा खूप खूप अभिमान वाटतो. आमच्या भगिनी राळेबाद मॅडम यांनी आणि आमचे मित्र सोमनाथजी पोकळे यांनी सुचवलेल्या उपक्रमानुसार अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी अजून एक या शाळेला अजून एक प्रोग्राम असा सुचवू इच्छितो. हे झालं मुलींच्या बाबतीत. मुलांनाही एक दिवसाचे किमान 100 रुपये कमवून आणायचे. कसे कमवायचे हे विद्यार्थ्यांना अजून हा एक उपक्रम आपण घ्यावा जेणेकरून विद्यार्थी मुलं आईवडिलांकडे बालहट्ट करतात आणि मोबाईलची मागणी करतात किंवा विविध गोष्टींची मागणी करतात. त्यासाठी लागणारा पैसा हा आपला बाप किंवा आपली आई कशी कमवतात हे त्यांच्या लक्षात येईल आणि नक्कीच आपण स्वतः कमवलेलं किती कष्ट लागतात हे जर मुलांच्या लक्षात आलं तर हे बालहट्ट नक्कीच कमी होतील. आज नवीन मराठी प्राथमिक शाळेत प्रथमच आम्ही अन्न हे पूर्ण ब्रह्म, थोडक्यात मुलांना अन्नाचं महत्त्व कळावं आणि हे अन्न तयार करताना आईला रोज किती त्रास होतो याचंही महत्त्व मुलांना कळावं म्हणून आज खास करून आमचे 7वी 8वीचे विद्यार्थी आज स्वतःचं जेवण शाळेमध्ये स्वतः तयार करत आहेत आणि यातून मुलं नक्कीच घरी आईला मदत करतील आणि मुलांना अन्नाचं महत्त्व कळेल.